कार्यक्रम ठरतो आणि रस्त्यात दुसरी आजूबाजू आणि आजूबाजू झाल्याच्या नंतर तो खालतात पावसाची पद्धत आहे की दुपार सगळ्याला कोणी पाहुणा आला तर आपण पाहुण्या आला आहे तर 2 घास खाऊ. आमचं तसं नाही, चालला तर 2 शब्द बोलून द्या. त्यामुळे किंवा सगळ्यांना इथे काही त्रास थांबवावा. तिथे येतात या दिवशी निवडणूक विधी निवडणूक आम्हाला सगळ्यांना काळजी ही आहे की ज्यांच्या हातावर जी सत्ता आहे ते आत्ताच आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिचा वापर अशा पद्धतीने करताय की निवडणुकीची प्रक्रिया उलट कशी आणि झाशी चालेल त्यांचा विश्वास नाही या सर्व पद्धतीवर. आणि म्हणून आमदारांच्या भाषणात उल्लेख झाला जिल्हा परिषद आहे का, किती वर्ष नाही, नगर परिषद आहे का, मुंबई महानगरपालिका आहे का. घटनेनं कायद्यानं त्याच्या नियमित निवडणुका झाल्या पाहिजे त्याची तरतूद असताना या सगळ्या निवडणुका चालायचं आणि कुठे एका व्यक्तीने सगळा अधिकार हा आपल्या हातात घ्यायचा हे सूत्र मोदी साहेबांचं सूत्र आणि ते आपण महाराष्ट्रामध्ये बघतो. ते सूत्र आज नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका इस्कन आहे. ज्या दिवशी विधानसभा निवडणुका इस्कनचे लोक पोचलं तर या देशाची लोकशाही ही प्रचंड संकटात आली हा निष्कर्ष करावा लागेल. मध्यंतरी बंगलोरला एक हेगडे नावाचे ग्रस्त हेगडे केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आणि त्या राज्यमंत्र्यांनी तिथं भाषण केलं की ही निवडणूक आमच्या दृष्टीने महत्वाची काय आहे त्याचं कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला विजय करा मग मोदी साहेबांना घटनेत जे काही बदल करायचे ते करायला सोपं जाईल. म्हणजे जाहीरपणाने सांगतात की घटनेत बदल करण्याचं फारशी महत्त्व द्या. त्याचा अर्थ आहे की बाबासाहेबांचा मताचा अधिकार हा या नसर पद्धतीने उद्ध्वस्त व्हायची लक्षण दिसत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. आणि बघतो 2-3 सभेत सांगितलं की मोदी साहेबांचं वैशिष्ट्य एक माझी त्यांची चांगली होत. त्याने एकदा वाराणसी सांगितलं होतं, ऐकलं होतं. त्याने असं भाषण केलं, शरद पवारांचं होत म्हणून मी राजकारणात जातो. मला काळजी वाटायला लागली माझ्या होताची. माझ्या होताचा फायदा गैरफायदा तुम्ही असा घेत असेल तर आम्हाला कठीण. सांगायचं कारण त्यांच्या अध्यक्ष असेल की त्यांचा या सगळ्या गोष्टीवर विश्वास करेल, लोकशाहीच्या पद्धतीवर विश्वास. मी त्यांच्याबरोबर दुसऱ्या संस्थात काम केलं. मी केंद्रामध्ये मंत्री होतो. मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मला इस्रायलला जायचं होतं केंद्र सरकारच्या कामाच्यासाठी. इस्रायल हा शेतीच्या संदर्भाचा चांगला देश. माझा कार्यक्रम झाला. मोदी साहेबांना कळलं की मी इस्रायलला चाललो. त्यांचा मला फोन आला, मलाही यायचं आहे, तुमच्या शिष्टमंडळात मला समावेश करा. ठीक आहे या म्हणून सांगितलं. मी त्यांना घेऊन गेलो. 2 दिवस आम्ही शेती बघितली आणि त्यानंतरच्या 2 दिवसाचे मला म्हणजे की मी मागायला म्हणजे जा मागे जाऊन काय केलं याची चौकशी केली तर त्या देशामध्ये
लष्करशाहीची जी शक्ती आहे ती कशी वाढवायची या संबंधीचं अभ्यास करणारं एक संघटन आहे त्याची माहिती घेण्याच्या उद्देशाने प्रयत्न केली. आम्ही गेलो होतो कशासाठी शेती बघायला आणि यांनी वागायचं काय उद्योग सुरू केला त्याची चर्चा नको. पण सांगायचं तात्पर्य असं की त्यांचा विश्वास या सगळ्या गोष्टी नाही आणि त्या लक्षाला एकंदर शेती असं असतात देशाची व्यापारी देशाची महागाई या संबंधीचं त्यांचं धोरण त्यावर स्वच्छ दिसतं. आज काय दिसतं शेती अर्थव्यवस्थेचं जिल्ह्यात झाडाचं एक महत्वाचं पीक कांदा. आता कांदा मला समजत नाही 2 पैसे दिल्या झाडाच्या शेतकऱ्याला कांद्याला कधी मिळतात तर ती संधी का शोधायची. मला असंच आहे की भाजप अशा गोष्टीच्या संबंधी जिल्हा शेतकऱ्याचा विचार असतात असते. मी शेतीमंत्री असताना दिल्लीमध्ये कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे खासदार कांद्याचा भाव घालून सभागृहात आले. स्पीकरजी मला विचारलं हे काय आहे मला माहिती नाही. त्यांना विचारलं तुम्ही कांद्याचा भाव का घातला त्याचे कांदा फार महाग झाला आणि जोपर्यंत महाग कमी होत नाही तोपर्यंत आम्ही माळा काढणार. मला अध्यक्षांनी सांगितलं उत्तर द्या. मी उत्तर दिलं की जिल्हा शेतकऱ्याचं पीक कधी नाही ते 2 पैसे मिळाले आणि ते मिळत असताना हे लोक कांद्याचा माळा घालून शेतकरी कांदा उत्पादकाची चिल्लर करत असेल तर मी म्हणते आहे कांद्याचा भाव कसले बंधन आणणार नाही. तुम्ही कांद्याचा माळा घाला नाही तर कांद्याचा माळा घाला तुमचं स्वागत आम्ही त्या पद्धतीने सांगायचं तात्पर्य असं की या तुमच्या प्रश्नाच्या संबंधी आजच्या राज्यकर्त्यांना असतात नाही. सत्तेचा गैरवापर हे तुमचं वैशिष्ट्य आणि म्हणून 2च उदाहरणं मी सांगितलं. झारखंड नावाचं प्रांत आहे. सगळे आदिवासी त्या ठिकाणी राहतात. मुख्यमंत्री आदिवासी प्रधानमंत्र्यांची टीका केली आज तो मुख्यमंत्री तुरुंगात राज्याचं मुख्यमंत्र्यांना तुरुंग. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांवर टीका केली. आज दिल्लीचे मुख्यमंत्री तुरुंगात त्यांचे 3 मंत्री तुरुंगात त्यांचे 3 खासदार तुरुंगात याच्यासाठी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकतो याचा अर्थ हा आहे की तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट एखादी व्यक्ती किंवा एखादा फक्त बोलत असेल तर आम्ही सत्तेचा गैरवापर करून तुमचा आवाज उंच करू ही भूमिका आज त्यांनी घेतली. आणि लोकांचा आवाज कोणी बंद करत असेल तर लोकांना सामुदायिक शक्तीनं आवाज बंद करणाऱ्या त्यांची जागा दाखवायचं काम केलं पाहिजे. त्यासाठी ही निर्णय करतो. उमेदवार किंवा सगळ्यांनी 2-3 वेळेला सुख घ्यायला निर्णय दिला. त्याचं वैशिष्ट्य एकच आहे की पार्लमेंटचं काम अतिशय गांभीर्याने घेतलं. पार्लमेंटमध्ये 98% उपस्थिती संध्याकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत ठेवणारे जे खासदार पहिले 3 आहेत त्याचं सुफियाचं नाव आणि ते सातत्याने काम करतं. पार्लमेंटचं काम चालले राज्याच्या लोकांशी संघर्ष चालले आणि सत्ता असो नसो पण पद असल्याच्या नंतर त्या पदाचा गैरवापर कधी करायचा नाही आणि कुठलाही ठपका कुणी आरोप हा करू शकत नाही अशा प्रकारचं वर्तन हे त्यांनी सातत्याने केलं. आणि त्यामुळे आज देशाच्या पार्लमेंटमध्ये त्यांच्याकडे वाढण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आणि ते काम पुढे चालू ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा त्यांना मोठ्या मताने विजय केलं पाहिजे. ही निवडणूक थोडी वेगळी आहे आणि
काही लोकांनी. मी अनेक ठिकाणी विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पोलीस स्थापनेचे मी केला. असं काय झालं, आज त्या भाषेची अवस्था काय, म्हणजे माणसाची चोरी होती, पक्षाची चोरी कधी पाहिजे, असं पक्षच खुले सकट चोर. आणि आज लोकांना काही लोक सांगतात की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 2 पक्ष निवडले. काय करतो, काय केलं तो खर्च होतो. एखादा म्हणे दुष्काळ आल्याच्या नंतर तिथं प्रश्न सोडवलं, एखादा म्हणे पाण्याचा प्रश्न सोडवला. हे म्हणतात आम्ही खर्च होतो. खर्च होते याचा अर्थ आहे की पक्षीय राजकारण आणि लोकशाहीचं पक्षीय स्थान हे उद्ध्वस्त करायचं, हे सूत्र घेऊन जे काम करतात त्यांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही. हे काम जवळून सगळ्यांना करतात आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची. आणि त्यासाठी या निवडणुकीमध्ये तुम्ही सोफियाची खून फक्त बदलल्यावर यावेळी वेगळी आहे आणि तिची खून आहे तुझ्या दिसते ती लक्षात ठेवली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगू शकतो. मी काळजी करत होतो की नवी खून आहे, लोकांच्यावरून कशी उपटायची. तर असं दिसतंय की हा थोड्या दिवसाची होती. मी मगाशी एका ठिकाणी बोलत असताना सांगितलं, मी मुंबईवरून पुण्याला येत होतो. संध्याकाळच्या घाटामध्ये घाट जाम होता, तेव्हा गाड्या थांबल्या आणि तेव्हा एक शाळेच्या मुलांची बस मुलांना घेऊन चालली. माझ्या गाडीच्या जवळ गेली, मला त्यांनी गाडीच पाहिली आणि त्या पोरांनी लगेच मला म्हणजे आपली खून पोरांचं म्हणून पोचली. त्याचा आता चिंता करायचं काय कारण नाही. आता तिथून पहिली तर गेली. तुमच्या गावामध्ये 35 वर्षाच्या नंतर मी आलो असं आता विजयावर सांगितलं. मी येऊ नये पण आज पुरंदर तालुक्यात सगळ्यात उत्कृष्ट जा जातो. तिथून जातो कधी किती जात $1,500 एकर ऊस आणि हिंदुस्थानी. त्याचं कारण असे की काही कार्यक्रम आपण राबवले, पुरंदर उत्सव योजना असो, BC योजना असो, त्याच्यामध्ये काही कौतुक आहे. पण तुमचं गाव असं आहे की तुम्हाला दोन्ही बाजूने फायदा आहे. त्यामुळे तुलनात्मक इतरांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ऊसाचं पीक जास्त. आज पुरंदर तालुक्यामध्ये ऊस वाढतं आणि चांगले लक्षण. एकेकाचा दुसराही तालुका, एकेकाचा हा तालुका म्हणजे मुंबईमध्ये बसतं. आज मुंबईचे आमचे लोक कमी झाले. भागात जिथं पाणी येते त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि शेतीवरती सुधारतात. आज हेच काम अधिक गतीनं करायचं आणि ते करायचं असेल तर मोदींचं राज्य हे करू शकत नाही. ते करायचं असेल तर आज जो काही प्रयत्न आम्ही करतोय त्या प्रयत्नाला तुमची साथ ही जर मिळाली तर आम्ही खात्री आहे की आपण तिथं बदलू आणि तेच काम करत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमात जायला परवानगी देतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.